गणतंत्र, लोकतंत्र, लोकशाही ही शब्द भारताचा श्वास आहे आणि आम्ही सर्व भारतीय न्याय व्यवस्था या सर्व गोष्टी आपण जेव्हा उद्गारतो त्यामध्ये संसदीय लोकशाही प्रणाली ही याच्या मुळाशी कुठेतरी रुजलेली आहे आणि अधिवेशन होता. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. कारण पूर्ण देशाची आणि पूर्ण राज्याची ग्रामसभा होऊ शकत नाही, म्हणून जनतेचा एक एक प्रतिनिधी आपण हा लोकसभेत आणि विधानसभेत पाठवतो आणि ते लोकप्रतिनिधी एवढ्या लोकांचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी जातात आणि या प्रतिनिधींनी त्या ठिकाणी कायदे बनवावे, ज्या काही चिंतनीय गंभीर ज्या घटना असतील त्याच्या अनुषंगानं चिंतन करावं, शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्यांच्या, नागरिकांच्या, शहरीत लोकांच्या, शेतमजुरांच्या, महिलांच्या सर्व प्रश्नांचा उहापोह करावा आणि विकासही जो आहे तो विकास जे देवेंद्रजी अलीकडच्या काळात ज्याला विकास म्हणतात किंवा महायुती जे गाजर दाखवतो तो नव्हे, तो जो लोकमान्य गणमान्य जो विकास आहे, जो डॉक्टर अमर्त्य सेन यांनी जो जगाला अर्पण केला आहे, करिता त्यांना नोबेल पारितोषिकही मिळालंय, त्या ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स यामध्ये याची मोजदाद होण्याच्या अनुषंगानं आपण काम करावं आणि या सर्व गोष्टी करण्यात असताना सत्ताधारी विरोधकांच्या मताचा हजर असणं या सर्व गोष्टी होणं अभिप्रेत आहे. आपल्या संस्कृतीत आणि महाराष्ट्र धर्मात तुकाराम महाराजांनी सांगितलं की निंदकाचे घर असावे शेजारी. त्यामुळे निंदा करणाऱ्या माणसाला त्यांचंही ऐकून घ्यावं आणि जेवढी टीका होईल तेवढं अधिक चांगला निर्णय होईल असं मानणारा आपला महाराष्ट्र धर्म आहे, अशी आपली संस्कृती आहे. आणि एकंदरीत हे सर्व सुरू असताना काल महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अधिवेशनाचं काल सूप वाचलं, पावसाळी अधिवेशनाचं, आणि यातून काय संदेश गेला, यातून हाती काय आलं, तर राजा उदार झाला, हाती भोपळा लागला आणि हा भोपळा जेव्हा चिरला तेव्हा हा काळा कुट्ट निघाला. या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नाची म्हणजे पीक विम्याचे पैसे मिळाले नाही त्या संदर्भात, अतिवृष्टीमध्ये जे नुकसान झालं त्याच्या नुकसान भरपाईच्या संदर्भात, खरीपांमध्ये आलेल्या अडचणी, त्या ठिकाणी उद्भवलेले जे वेगवेगळे वातावरणाचे जे प्रश्न आहे आणि कर्जमाफीच्या अनुषंगानं सरकारनं दिलेलं वचन, त्यानंतर जे क्रॉप लोन आपलं असतं पीक कर्ज त्याची घसरलेली जी काही आकडेवारी आहे, पर्यायाने सावकारी वाढत चालली आहे, यावर कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नाही. महाराष्ट्रातील महिला या असुरक्षित आहेत. गत 3 महिन्यामध्ये 800 पेक्षा अधिक महिला ज्या आहेत या लापता झालेल्या आहेत, त्यांचा शोध लागलेला नाही. एकीकडे लाडकी बहीण म्हणतात आणि जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर हजाराच्या घरात जर माता भगिनी इथल्या लेकीबाळी जर महाराष्ट्रातल्या लापता होत असतील तर केवढा मोठा हा सुरक्षिततेचा प्रश्न आहे महिलांच्या, त्या संदर्भात चर्चा झाली नाही. बेरोजगार युवकांच्या संदर्भात कुठलीही चर्चा झाली नाही. शहरांच्या ज्या वाढत्या समस्या आहेत आणि महानगरपालिकेचा जो बोकाळलेला भ्रष्टाचार आहे आणि नागरिक सुविधांचा अभाव आहे त्यावर कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नाही. त्यामुळे भरपूर जे मुद्दे होते, ज्या मुद्द्यांची चर्चा होऊन त्याचं समाधान होणं अपेक्षित होतं, हे काही झालं नाही. पहिल्याच दिवशी कपात सूचना केल्या, म्हणजे आधीच मागच्या अधिवेशनामध्ये जो अर्थसंकल्प सादर केला होता त्याची ऐसी की तैसी ही दुसऱ्याच लगेचच्या अधिवेशनामध्ये केल्या जाते. अहो, अर्थसंकल्प मांडतात कशाला? आणि या सगळ्या गोष्टी असताना याच्यावर कुठेही चर्चा झाली नाही. मागचं जे अधिवेशन झालं बजेट सत्र, त्यामध्ये अशी परिस्थिती होती की विरोधी बाकावरून कोणी बोललं तर सत्ताधारी बाकावरची लोक धावून यायची आणि अशी भीती वाटायला लागली की आता कुठे ना कुठे सभागृहातच आपल्याला WWF पाहायला भेटते की काय, अशी मागच्या अधिवेशनाच्या वेळेची परिस्थिती होती. मात्र महाराष्ट्रातल्या सर्व जाणत्या मंडळींनी त्या ठिकाणी एकत्र येऊन तो टोन सेट करण्याचा प्रयत्न केला आणि विरोधकांना बोलू दिल्या गेलं नाही. गळचीपी त्यांची झाली, मात्र त्या ठिकाणी जी अप्रिय घटना म्हणजे मारामारीसारखी तिथे बोलू न देणं ही अप्रियच आहे. त्या ठिकाणी साधक वादक स्वरूपाच्या चर्चा न होऊ देणे हेही अप्रियच आहे. मात्र इथपर कुठलीही हाणामारी त्या ठिकाणी अधिवेशनात झाली नाही. या अधिवेशनात काय झालं
हे अधिवेशन कशासाठी गाजलं? शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, महाराष्ट्राच्या प्रश्नासाठी, भाषेच्या प्रश्नासाठी, शिक्षणाच्या प्रश्नासाठी, आपला विकास कसा होईल या अनुषंगानं त्या प्रश्नासाठी नाही. यामध्ये जो हे अधिवेशन गाजलं ते हाणामाऱ्या आणि एकूण गुंडशाही जी आहे या अनुषंगानं हे अधिवेशन गाजलं. कोणी बुक्के काय मारतो, कोणी चापटा काय मारतो, कोणी शिव्या काय देतो. एवढंच नाही तर सभागृहाच्या बाहेर महाराष्ट्रातही अक्कलकोटला प्रवीण गायकवाड सारख्या एका कार्यकर्त्याला मारलं जातं आणि अक्कलकोटचा मारणारा कार्यकर्त्याला थेट माजी प्रांताध्यक्ष भाजपचे महसूल मंत्री फोन करून सांगतात की काळजी करू नकोस, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अरे अक्कलकोटला भिवू नकोस तुझ्या पाठीशी नावाचा एक संत त्या ठिकाणी आहे, त्यांचा मंत्र त्या ठिकाणचा तो आहे. मात्र सरकारमधला मंत्री फोन करून सांगतो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तिकडे अक्कलकोटला जे घडलं त्याच्यावर अधिवेशनामध्ये आखलेचे तारे तोडले गेले. कुठल्याही प्रकारचं समाधान त्या ठिकाणी केलं गेलं नाही. वाटाण्याच्या अक्षता ज्या आहेत या प्रत्येक समस्येच्या अनुषंगाने लावल्या गेल्या. कुठे कॅन्टीनमध्ये हाणामारी होते, तिथे कुठल्याच प्रकारची कारवाई होत नाही. एवढंच नाही तर आता हे लोन हे थेट सभागृहाच्या बाहेर जो मेन एंट्रन्स आहे, जे मुख्य द्वार आहे, तिथे हाणामाऱ्या झाल्यात. आणि आता मुख्यमंत्र्यांना याकरता काय अभिनंदन आम्ही करायचं का की मुख्यमंत्र्यांनी थेट करमणुकी करता WWFच्या कुस्त्या या आता विधिमंडळामधून लाईव्ह होणार आहेत, करिता आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. हे अभिनंदन आता आम्हाला करावंसं वाटतं. जशी IPL BPL जशा असतात तशी ही पण एक प्रीमियम लीग, सत्ताधारी मव्वाली आमदार प्रीमियम लीग ही देवेंद्र फडणवीसांनी सुरू केली आहे का, हाही या निमित्तानं त्यांना असणारा प्रश्न आहे. आणि या सगळ्याला जबाबदार कोण? अक्कलकोटच्या हल्ल्यातला जो आरोपी आहे तो खुनाचा आरोपी आहे, त्याच्यावर सगळेच गुन्हे आहेत आणि तो थेट भाजपशी संबंधित आहे. मागच्या काळात सगळे जे वर्ली मटका किंग वगैरे वगैरे गुन्हेगार होते हे राष्ट्रवादी जाताना आपण बघितले, ते हागोणे प्रकरणात बघितले, ते नांदेडच्या एक जो माफिया आहे तो प्रवेश करत असताना बघितले. आता हे रेती माफिया किंवा अजून काही कॉन्ट्रॅक्टर याच्यापुरतं आता राहिलेलं नाही. हे काही आकाच्याही पुढे प्रकरण चाललेलं आहे. हा कोयत्या गँग पुरतंही आता हे राहिलेलं नाही. हे आता हाताबाहेर जे प्रकरण चाललेलं आहे आणि यातले जे भाजपचे जे लोक आहेत हे आरोपी आहेत. तिथे त्या प्रवेशद्वाराजवळ मारहाण होत असणाराही जो आरोपी आहे त्याच्यावरही मोका लागलेला आहे आणि हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. आता याला थेट जबाबदार कोण? तर याला थेट जबाबदार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या घटनेंना आणि या सगळ्या वाताहतीला आणि या गुंडागर्दीला केवळ 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 आणि केवळ देवेंद्र फडणवीस हे जबाबदार आहेत. त्यांनी जे लोक पाळून ठेवलेले आहेत, जे छू म्हटल्यानंतर सोडून जे विरोधकांना घाबरवण्याकरता जे सोडलेले आहेत, हे विरोधकांसाठी नाही, हे लोकशाहीवरला काळीमा फासणारे आणि लोकशाही नष्ट करण्याच्या अनुषंगानं हा होत असणारा तमाशा हा बघता देवेंद्र फडणवीसांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून, त्यांच्यात असेल नैतिकता तर नैतिक जबाबदारी स्वीकारून त्याचं प्रायश्चित्त घेतलं पाहिजे, राजीनामा घेतला पाहिजे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय म्हणतात? कुठे सभागृहात म्हणतात की आता आमदारांना मवाली म्हटलं जायला लागलंय. हे कोण म्हणतंय? मुख्यमंत्री म्हणतात. अहो म्हणायला म्हटलं जात आहे तर तुम्ही काय करताय? तुमच्या पक्षाचे एवढं मोठं तुमच्याजवळ बहुमत आहे, एवढे आमदार आहे, जवळजवळ अर्धे तुमचे आमदार आहेत, तुमच्या आघाडीला 240 तुमच्याजवळ आमदार आहेत, तुम्ही या सगळ्या घटनेला जबाबदार आहात आणि खुशाल तुम्ही निर्लज्ज स्वरूपामध्ये आता जर आमदारांना मवाली म्हटलं जात आहे तर याचे जबाबदार तुम्ही आहात आणि तुम्ही ही जबाबदारी ढकलून चालणार नाही. याचं प्रायश्चित्त हे देवेंद्र फडणवीसांनी हे घेतलं पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीसांची स्टाईल पण या निमित्तानं आपल्या सगळ्या महाराष्ट्राच्या समोर आली आहे. त्यांनी काय केलंय की विरोधकांसाठी असे लोक ठेवले आहेत की जे मौवाली आहेत, त्यांची भाषा बरोबर नाही, त्यांची संस्कृती बरोबर नाही, त्यांना गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे, ते शेलक्या भाषेत बोलतात, ते शिवीगाळ करतात, ते अश्लील बोलतात, ते मानभंग करणारे बोलतात, ते कोणत्या संहितेत न बसणारे बोलतात. अशा लोकांना ते समोर करतात आणि विरोधकांना म्हणतात तुम्ही यांच्याशी भांडा. अहो हा डाव तुमच्यावर देवेंद्रजी पलटल्याशिवाय राहणार नाही. तुमची ही जी पिल्लावळ आहे ही पिल्लावळ सांभाळा. आज रोजी कुठेतरी काही ना काही त्याच्यावर आरोप आक्षेप नोंदवल्या जात असतील, मात्र त्याच्यावर अटॅक होत नाही. तो कशाकरता अटॅक होत नाही? यांना पळता पळता भुई थोडी होईल. लोक महाराष्ट्रातले संतापलेले आहेत.
मात्र हा तुर्तास जो सल्पविराम आहे तो या करतायत कारण हे सगळे जे विंचू आहेत हे पिंडीवर बसलेले आहेत. त्यामुळे या महादेवाच्या पिंडीवर विंचू बसल्यामुळे सत्तेच्या पिंडीवर हे विंचू बसलेले असल्यामुळे आता त्यांना ठेचायची सोय नाही. मात्र आता यांचा अतिरेक झाल्यानंतर महाराष्ट्राचा अंत आपण पाहू नका हा देखील इशारा या निमित्ताने द्यायचा आहे. त्यामुळे पार्टी ऑफ द काय डिफरन्स म्हणायचे इथं आता गलिच्छ लोकांची पार्टी झाली आहे, गुंड लोकांची पार्टी झाली आहे, मवाली लोकांची पार्टी झाली आहे आणि यांचे जे नेते आहेत यांनी यांच्या पदरी विद्वान, साहित्यिक, संगीतामध्ये त्याच्या रुची असे आणि चांगले सल्लागार न नेमता आता यांच्या पदरी असे लोक बाळगायला लागले आहेत ज्यांची दोन कवडीची किंमत नाही. याचा अर्थ यांनी सगळ्या व्यवस्थेला गृहीत धरलंय. यांच्या एकंदरीत या मानसिकतेचा आम्ही धिक्कार करतो आणि या सर्व दुरावस्थेला देवेंद्र फडणवीस जबाबदार आहे. हे या अधिवेशनामधून जे सिद्ध झालेलं आहे, जी दुरावस्था आणि महाराष्ट्राची जी वाताहत सगळ्यांच्या समोर जी आलेली आहे याबद्दल दुःख खंत व्यक्त करतो. लोकशाही ही तळाला आणून ठेवली आहे. आम्ही तर नेहमीच आरोप करत आलोय राजकीय यांना लोकशाही नको आहे, यांना लोकशाही डुबवायची आहे. आता त्यांनी तळाला लोकशाही आणून ठेवलेली आहे. या अधिवेशनातला सगळा जो तमाशा जो झालेला आहे या सगळ्या तमाशाचा निष्कर्ष हा आहे की यांना संसदीय लोकशाही प्रणाली यांना मान्य नाही. यांना कुठल्याही विषयावर चर्चा करायच्या नाही, यांना चर्चा होऊ द्यायच्या नाही, यांना त्यांचाच टेंबा मिळवायचा आहे आणि भ्रष्टाचार करायचा आहे. भ्रष्टाचार होतोय मात्र संस्कृती बुडवण्याचं पाप तरी कृपया आपण करू नका. सभ्यतेने राहा आणि याला जबाबदार थेट मुख्यमंत्री असल्याचा पुनरुच्चार या ठिकाणी करतो आणि त्याचं प्रायश्चित्त त्यांनी घ्यावं आणि त्यांनी त्यांच्या गृहमंत्र्यापासून मुख्यमंत्रीपदापासून दूर व्हावं ही मागणी आम्ही या निमित्ताने करतो. सत्पाल साहेब, या संपूर्ण अधिवेशनाच्या काळामध्ये हनी ट्रॅपचं प्रकरण जे ते खूप गाजलं होतं. ते इकडे सत्ताधारी पक्ष म्हणतात की हनी ट्रॅपमध्ये हानीच नाही, पण आता तुमच्याच पक्षाचे विजय वडेट्टीवार म्हटले की हनी ट्रॅपचे एवढे पुरावे सरकारकडे सुद्धा आहेत, त्यांच्यासोबतच आमच्याकडे पण आहे. ज्यावेळेस दाखवायची गरज वेळ येईल त्यावेळी तिकीट लावून दाखवू. हनी ट्रॅप जो आहे ही बाब सत्य आहे आणि हनी ट्रॅप ही सावली आहे. मूळ जे कांड आहे आणि मूळ जे प्रकरण आहे ते समृद्धी महामार्ग हे मूळ त्याचं कारण आहे. समृद्धी महामार्गात 20,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे. हा आरोप काँग्रेसने यापूर्वीच केलेला आहे. आता या 20,000 कोटी मधले जे दुवे होते त्यांनी हा तिथून पैसा लुटला आणि तो पैसा उडवला आणि तो पैसा कशा कशा मार्गाने खर्च झाला याचं एक हनी ट्रॅप एक छोटं त्यातलं हे उदाहरण आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गातल्या भ्रष्टाचाराचं पाप हे या हनी ट्रॅपच्या माध्यमातून सगळ्यांच्या समोर आलंय. मात्र हा हनी ट्रॅप जो आहे याच्या खोलात सरकार जर गेलं तर हा 20,000 कोटीचा भ्रष्टाचार उघडा होईल. करिता या हनी ट्रॅपला गृह मंत्रालयाच्या पातळीवर आणि जो MMRDAच्या माध्यमातून आणि इतर जे विभाग आहेत या माध्यमातून या प्रकरणाला थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. देवेंद्र फडणवीस हे खोटारडे आहेत, ते सातत्याने खोटे बोलतात. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याला गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ते याच्यातून पळवाट शोधत आहेत. कारण हनी ट्रॅप मधली लोक जर अडकली तर समृद्धी महामार्गातला भ्रष्टाचार हा लोकांसमोर येईल करिता त्यांनी घेतलेली भूमिका आहे. मागची सत्ता पालट ह्याच हनी ट्रॅपमुळे झाली होती का? 2022 साली सत्ता पालट झाली ती याच अशा प्रकारची चर्चा आहे आणि या चर्चेमध्ये दम आहे आणि हा समृद्धीचा जो खेळ आहे हा खेळ कधीपासून खेळला जात आहे हा मंजुरात देण्यापासून तर आतापर्यंत त्या कोणत्या तरी महागड्या गाडीत फिरल्यापर्यंत हा सगळ्या घटनाक्रम जर आपण बघितला तर या आरोपामध्ये अर्थ असल्याचं आपल्याला निदर्शन असेल. लाडक्या बहीण योजनेची नोंदणी आहे आता सरकारने बंद केलेली आहे. तब्बल 80,000हून अधिकचे अर्ज आहेत महिलांचे ते रद्द केलेले आहेत. गरज सरो वैद्य मरो ही भूमिका या सरकारच्या ठायी आहे आणि लाडकी बहीणला 1,500वरून 2,100 रुपये देणारं घोषणा करून मतांचा डल्ला मारणारं जे सरकार आहे त्या सरकारने त्याचं 2,100 तर केलेच नाही. मात्र ज्यांना काही हप्ते मिळाले त्यातही मोठ्या संख्येवर लाडक्या बहिणींची संख्या कमी केली आणि आता नव्यानं त्यामध्ये समावेश ते कोणाचाही करत नाही. याचा अर्थ की ते पुढे पुढे ही योजना बंद करतील.
त्रिसूत्री जी आहे आणि तिसऱ्या भाषेची सक्ती आहे ही मराठीची गळचिपी आहे आणि महाराष्ट्र धर्म हा संपवण्याचा भारतीय जनता पक्षाचा घाट हा या तिसऱ्या भाषेच्या सक्तीवरून आहे. त्यामुळे या तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या विरोधात महाराष्ट्र पेटवून उठल्याशिवाय राहणार नाही. उद्धव ठाकरे यांनी जी मुलाखत दिली आहे सामना संजय राऊतांना, त्याच्यात त्यांनी म्हटलंय की लोकसभेला आम्ही म्हणजे महाविकास आघाडी एकत्र निवडणुका लढली, पण विधानसभेत मी म्हणून निवडणूक लढवली गेली आणि त्यामुळे सुद्धा फटका जो आहे तो विधानसभेला महाविकास आघाडीला बसला. ही खंत व्यक्त केली त्यांनी. महाविकास आघाडीचा जो एकंदरीत लोकसभा आणि विधानसभेमध्ये जी संख्यात्मक एक आणि गुणात्मक जो फरक पडलाय त्याकरता प्रमुख काही कारणं आहेत. त्यातला समन्वय हा एक मुद्दा असू शकतो. मात्र हे सरकार जे आहे हे प्रचाराने नव्हे तर अपप्रचाराने आणि मतांची चोरी करून हे सरकार सत्तेवर बसलेलं आहे. हे देखील त्रिकालबाधित सत्य आहे. त्यामुळे मतदानांची चोरी करून आणि मतदार याद्या मॅनिप्युलेट करून हे सरकार असंवैधानिक पद्धतीनेही सत्तेवर बसलेलं आहे. जनसुरक्षा विधेयकासंदर्भात जी समिती नेमली होती त्या समितीत विरोधकांचे प्रमुख नेते त्यामध्ये गेलेले होते. काल अजितदादांनी याबाबत खुलासा करताना म्हटलंय की जे समितीत होते त्यांना बोलता येणार नाही सभागृहात. याबाबतची माहिती काँग्रेसच्या नेत्यांना नव्हती किंवा वरिष्ठच्या महाविकास आघाडीच्या कोणत्याच नेत्याला नव्हती का? त्यांनी हे सांगत असताना समितीच्या बैठकीमध्ये काय काय आक्षेप झाले, तिथे कोण काय काय बोललं हे त्यांनी जाणून बुजून त्यांनी ते लपवण्याचा प्रयत्न केला. समितीच्या बैठकीमध्ये बजरंग दल या कायद्यामध्ये येतं का येत नाही हे विचारलं होतं, तर हातात काठी घेऊन गोल रिंगण करून जी काही लोक शाखा नावाचा एक काहीतरी केंद्र बनवतात तेही या कायद्याच्या ज्युरिडिक्शनमध्ये येतंय का या संदर्भात देखील त्या ठिकाणी प्रश्न विचारले होते. त्यामुळे ज्या पहिल्या काही बैठका होत्या त्या 4-4, 5-5 तास त्या चालल्या आहेत. त्यामध्ये सर्व आक्षेप जे आहेत ते त्या ठिकाणी जे नोंदवायला पाहिजे होते, जे अमान्य आहे आणि जे संविधानिक स्वरूपात नोंदवले होते हे त्या समितींमध्ये नोंदवले गेले होते. त्यामुळे त्यांनी त्या समितीमध्ये काय काय कोण कोण बोललं होतं हे जर सांगितलं असतं तर अधिक बरं झालं असतं. पण ड्राफ्ट जो बनवला गेला जेव्हा ड्राफ्ट त्या ठिकाणी वाचण्यात आला त्यानंतर विरोधातलं मत कोणीही त्या ठिकाणी नोंदवलं नाही असं फडणवीस म्हणतात. तुम्हाला तुमची माहिती देत आहेत का? फडणवीसांचं पुन्हा दादांत ते खोटं बोलत आहेत. जेव्हा मतदानाला प्रस्ताव टाकला तेव्हा नाही म्हणणाऱ्यांचे पण आवाज होते आणि होय म्हणणाऱ्यांचे अर्थात त्याच्याजवळ पाशवी आणि राक्षसी बहुमत असल्यामुळे होयचा देखील आवाज होता. खुर्चीवर बसलेल्या व्यक्तींच्या संदर्भात अनेक आरोप झालेले आहेत, त्याच्यात या ठिकाणी मी जाणार नाही. मात्र त्यांनी नाहीचा आवाज हा दोन्ही कानं बंद करून तो कुठेतरी ऐकला नव्हता. मात्र त्यांना दुरुस्त करून नाही म्हणणाराही वर्ग हा त्या ठिकाणी सभागृहात होता, हो म्हणणाराही होता. त्यामुळे विरोधकांना बदनाम करण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी करू नये. हा कायदा जो आहे हा कायदा त्यांनी सरळ वापस घ्यावा, कारण हा लोकशाही विरोधात आहे. जनसुरक्षा विधेयकावरून महाविकास आघाडीमध्ये एक वाक्यता दिसून आली नाही, अधिवेशनामध्ये तर हा फटका नाही म्हणायचा का? महाविकास आघाडीच्या अनुषंगानं राज्यपालांना भेटणे, महाविकास आघाडीच्या माध्यमातून अप्पर हाऊसमध्ये वरच्या सभागृहामध्ये मतदानाला वर बहिष्कार टाकणे या गोष्टी सोबत केलेल्या आहेत. खालच्या सभागृहात नेमकेपणाने काय घडलं या संदर्भामध्ये त्या माहिती मी मागवलेली आहे. गणतंत्र लोकतंत्र जो शब्द का इस्तेमाल होता है उसके पीछे भारत की एक व्यवस्था है और एक सभ्यता भी है. पूरे देश की ग्राम सभा नहीं हो सकती, राज्य की ग्राम सभा नहीं हो सकती, तो एक नुमाइंदा, एक प्रतिनिधि ये संसद में भेजा जाता है, एक विधानसभा में भेजा जाता है और वो जनता के प्रतिनिधि के नाते उनकी समस्या, उनकी आकांक्षा, उनकी अपेक्षा जो है वो वहां पर रखते हुए जो समस्या है, जो दिक्कतें है, जो जिन किन चीज़ों की किल्लतें हैं वो सारी चीज़ें वहां रखते हैं. मगर आए दिन महाराष्ट्र की विधानसभा में बदकिस्मती से जो चर्चा है, डिबेट जो है, वो डिबेट देखने के लिए दिखना बंद हुआ है और डिबेट के बदले वहां पर WWF की कुश्तियां ये देखी जा रही है. तो गणतंत्र का गला घोटने का काम देवेंद्र फडणवीस और भारतीय जनता पार्टी कर रही है. इस अधिवेशन से कुछ नहीं निकला. ये अधिवेशन से जो बेरोजगारों की, किसानों की, महिलाओं की, शहरी निकाय में रहने वाले लोगों की,
जो सारी समस्या थी उसमें एक भी समस्या पर चर्चा नहीं हुई, एक भी समस्या का समाधान पिछले अधिवेशन में नहीं हुआ, केवल मारपीट देखने के लिए मिली। और अंत में जो होम मिनिस्टर है और वही खुद चीफ मिनिस्टर भी है, मुख्यमंत्री है, उन्होंने भरे सभागार में कहा कि लोग कहते हैं कि महाराष्ट्र की विधानसभा में मवाली विधायक बैठे हुए हैं। और ये कौन कह रहा है? तो सीएम कह रहे हैं। अरे आप बहुमत में हो, आपके पास लॉ एंड ऑर्डर संभालने की जिम्मेदारी आपकी है, और यदि आप ही बोलते हो कि एमएलए मवाली हो गए हैं तो इसके सीधे जिम्मेदारी आप पर है। आपने इस जिम्मेदारी का स्वीकार करते हुए आपने पद तो छोड़ना चाहिए और प्रायश्चित करना चाहिए, ये हमारी मांग है। थैंक यू। राज ठाकरे की कल सभा हुई जिसमें उन्होंने कहा कि अगर महाराष्ट्र सरकार फिर से हिंदी भाषा या ट्राई लैंग्वेज लाने की कोशिश करेगी तो वो स्कूल बंद करवा देंगे। महाराष्ट्र में जो तीसरी भाषा का जो आग्रह है, उस आग्रह के पीछे भारतीय जनता पार्टी की राजनीति छुपी हुई है। जो महाराष्ट्र का जो संत साहित्य है, शिव शाहू फुले अंबेडकर की जो सोच है और लैंग्विस्टिक में हमारी मराठी भाषा की जो समृद्धता है, उसको खत्म करके महाराष्ट्र को एक गायपट्टा के तौर पर लाने का प्रयास भारतीय जनता पार्टी का है। हिंदी, हिंदुत्व और हिंदू राष्ट्र में मराठी भाषा अटकल आ रही है, इसको मराठी भाषा को ही खत्म किया जाए, ये उनका तरीका है, ये उनका अंदाज है। और बंच ऑफ थॉट में एक ही जैसी भाषा पूरे देश में रहे, ये उनका एजेंडा है। मगर कांग्रेस जो है, विविधता में एकता ही भारत की विशेषता, और उस विविधता को हम बरकरार रखना चाहते हैं। संविधान की अनुसूची 8 में जो 22 भाषा है, वो 22 के 22 भाषा हाथों में हाथ डालकर भाई भाई जैसे रहे, उनके आपस में संवाद रहे, रोटी बेटी व्यवहार हुए, और भारत की समृद्धि जो है भाषा की वो बरकरार रहे, ये हमारा कांग्रेस का उसका हमारी भूमिका है। और हम भी जो 16 अप्रैल के जीआर निकला था, उसके 17 तारीख से इसी भूमिका को लेकर ये किसी भी हाल में इस निर्णय को के खिलाफ हम हैं, उसको लागू न करने देने का हमने मन भी पूरा बना लिया है, और हम इसी की हिमायत करते हुए आगे चल रहे हैं। और इसमें हमारी और भी जो भूमिका है वो है कि हम मारेंगे नहीं, हम पढ़ाएंगे, और हम मराठी को उसका हम संवर्धन करेंगे, ये भूमिका लेकर हम चल रहे हैं। तो मी मराठी मी भारतीय, ये भूमिका के साथ हम ये जो भारतीय जनता पार्टी का जो खेल है उसको कामयाब नहीं होने देंगे। सर, इसी को काउंटर करते हुए नीतीश राणे का एक बयान आया है कि स्कूल बंद कराने के बजाय मदरसे बंद कराए, वहाँ पे आतंकवादी तैयार होते हैं और मदरसा में मराठी पढ़ाई जाए, ये तो हर उसके पीछे भाजपा की साजिश है। भाजपा हर चीज में भारत पाकिस्तान हिंदू मुस्लिम करना, ये उनका आए दिन का खेल है। और इस बार भी ये कोई हिंदी बनाम मराठी वाली ये लड़ाई नहीं है, मगर इससे भी वो आपस में दो भाषाओं को लड़ाने का पाप वो कर रहे हैं, और इसी ढंग में आगे लेके जाने के लिए उन्होंने इस प्रकार का बेतुका बयान किया है। सर, सरकार के जिस जीआर का विरोध ऑपरेशन लगातार कर रही थी, वो जीआर वापस ले लिया जाए, लेकिन मराठी बनाम हिंदी की लड़ाई सड़क तक सीमित थी, वो कहीं न कहीं सेशन में भी हमें देखने मिल रही है। कल राज ठाकरे एक बार फिर सभा को संबोधित करते हुए बोलते हैं कि अगर निशिकांत दुबे यहाँ आते हैं तो मैं समुद्र में डुबो कर पीटेंगे। निशिकांत दुबे फिर वहाँ बयान कर रहे हैं, मनोज तिवारी बयान कर रहे हैं। आखिर कब खत्म होगा? नहीं, हमारी जो पंडित जवाहरलाल नेहरू जी ने जो त्रिभाषिक जो फार्मूला दिया था, हम उसकी हिमायत करते हैं और उसकी कदर करते हुए आगे बढ़ना चाहते हैं। हम किसी प्रकार की हिंसा का हम यहाँ बिल्कुल समर्थन नहीं करते। और रही बात, ये कोई हिंदी वर्सेस मराठी की बिल्कुल कतई लड़ाई नहीं है। हिंदी भाषा का एक अपना स्थान है, एक अपना अस्तित्व है, उसका भी पूरा सम्मान है। और मराठी जो भाषा है, जो मराठी भाषा को लेकर ये राज्य बना है, तो मराठी भी भाषा का जो है वो सम्मान और संवर्धन होना चाहिए। ये सब लोगों की राय होना चाहिए, नागरिकों ने भी इसी प्रकार से इसमें, क्योंकि पोलराइजेशन में देवेंद्र फडणवीस और भारतीय जनता पार्टी माहिर है, और ये पोलराइजेशन करके उनका राजनीतिक एजेंडा है, मगर हम सबको यही पे रहना है। इसलिए मराठी एक रिच भाषा है, 2400 साल पहले उसका जन्म हुआ है, क्लासिकल लैंग्वेज ये स्टेटस अभी अभी उसको मिला है। और मराठी का संवर्धन करने के लिए सभी ने, जिसको मराठी नहीं आती उन्होंने भी प्रयास करना चाहिए, क्योंकि हमारी जो खूबसूरती है देश की, वो विविधता है, और उसमें मराठी का भी एक बहुत बड़ा योगदान हमारे भारत के इतिहास में है, हमारे भारत के संस्कृति में है। और ये किसी को
इसको नामंजूर करने के लिए, ना कबूल करने के लिए कोई इसमें दिक्कत नहीं, सबको ये मंजूर है। मगर ये टेंशन पैदा करना ये कुछ दलों का और कुछ प्रवृत्तियों का काम है, उससे बचने की जरूरत है। सर, उद्धव ठाकरे का अपने सामना पेपर में एक इंटरव्यू है जिसमें उन्होंने कहा कि लोकसभा में हम साथ में लड़े थे इसीलिए जीते महाविकास आघाड़ी, लेकिन विधानसभा में मैं ज्यादा हो गया था, मतलब मीपना ज्यादा आ गया था और इसलिए हार हुई। कहीं ना कहीं कुछ ना कुछ हमें जरूर खामियां रही होगी, समन्वय का एक अभाव भी कहीं रहा होगा, मगर उसके साथ साथ मतों की चोरी करके देवेंद्र फडणवीस सरकार बनी हुई है, वो मुख्यमंत्री बनी हुई है, तो मतों का चोरी वाला भी जो हिस्सा है वो भी बहुत बड़ा है। उसके साथ साथ पोलराइजेशन उन्होंने जो किया, जाति जाति में, धर्म धर्म में जो पोलराइजेशन किया, उसके कारण भी एक कुप्रचार के साथ भी उनको एक मौका मिला। तो इसके साथ दो तीन बहुत संगीन जो है उसके ऊपर कहीं ना कहीं बहुत सारे कारण है। सर, आज एक लंबे अरसे बाद इंडिया अलायंस की बैठक होने वाली है, उद्धव ठाकरे इस बैठक में शामिल होने वाले हैं, लेकिन चर्चा उनके एक बयान की है जो उन्होंने कल सेशन में दिया था। तो मुझसे सवाल किया गया कि आपको ऑफर मिला है फडणवीस द्वारा, वो कहते हैं कि ये अंदर का मामला है। क्या इस अंदर के मामले में जो चर्चा उनके बीच चल रही है, इससे साफ तौर पर कांग्रेस को या महाविकास आघाड़ी को या इंडिया अलायंस को नुकसान होगा? क्योंकि संजय सिंह अंदर का मामला बाहर जब तक नहीं आता तब तक इस पर कुछ बोलना उचित नहीं रहेगा। क्योंकि आम आदमी पार्टी ने खुद को आपसे अलग कर लिया, इंडिया अलायंस से अलग कर लिया। संजय सिंह कहते हैं कि हमने इससे पहले जितने चुनाव लड़े थे और दिल्ली हरियाणा 2019 में एक विशिष्ट राजनीतिक परिस्थिति पैदा होने के बाद महाविकास आघाड़ी महाराष्ट्र में निर्माण हुई और 2022-23 के चलते देश में एंटी बीजेपी इंडिया अलायंस का गठन हुआ और दोनों चुनाव जो है विधानसभा और लोकसभा हम महाविकास आघाड़ी अर्थात इंडिया अलायंस के साथ लड़े। अभी अगला चुनाव 2029 में जो होने जा रहा है, तब तक देखो और क्या क्या उसमें होता है, मगर सबका इकट्ठा आने का कारण जो था ये जुल्मी बीजेपी से देश को बचाना। सर, विशेष घनश्याम कानून के मद्देनजर कहीं न कहीं कांग्रेस हाईकमांड और स्टेट कांग्रेस के बीच में कोई असमय दिखाई दे रहा है, क्योंकि जिस तरीके से आपके नेता विधानसभा में एक तरीके से वॉकआउट करना चाहिए था, वही बजट की बात कहते हैं कि मैं रहता तो मैं फाड़ देता था बिल, और इस तरीके की आक्रामकता होनी चाहिए वो दिखी नहीं। उसके बाद जब हाईकमांड से निर्देश आया तब ऊपरी सदन में इसका वॉकआउट किया गया। नहीं, इसमें समन्वय के साथ प्रदेश कांग्रेस कमेटी ने टिप्पणी देना और जो डिसेंट नोट है उसको सबके साथ साझा किया था और उस दिन एकाएक विधेयक आने के कारण निचले सभागृह में विधानसभा में उसके बहस को लेके कई बहुत सारी अलग अलग राय आ रही है, मगर ऊपर के सभागार में टाइम होते हुए चलते हुए समझ में आने के कारण वहाँ पर कांग्रेस पार्टी ने डिसेंट नोट भी दिया। वहाँ अभिजीत वंजारी जो है हमारे, उन्होंने पुरजोर तरीके से उसका विरोध भी किया, पोल मांगने पर पोल न देते हुए वॉकआउट भी किया। इसलिए ये कांग्रेस पार्टी पूरे तरीके से इसके खिलाफ में, इतना ही नहीं तो पिछले 2 दिनों से आप महाराष्ट्र में नजर डालोगे तो इस काले कानून का बहुत सारी जगह हमने उसकी होली की है, उसको जलाया है। तो कांग्रेस पार्टी पूरा इसके खिलाफ में है। हम सड़क पर भी उतरे हुए हैं, अन्य भी कुछ जो वहाँ सिविल सोसाइटी है उनके साथ भी हम इस मुद्दे पे हैं। तो कांग्रेस पार्टी पुरजोर तरीके से इस बिल के खिलाफ में है। अब विधानमंडल में क्या घटना हुई और कैसे रहा इसका रिपोर्ट उनसे मांगा है। सेकुलरिज्म नाम का जो शब्द है उस शब्द को आए दिन भारतीय जनता पार्टी और संघी उसको बदनाम करते रहते हैं, मगर ये भाषा के विवाद को लेके मैं आपका सेकुलर शब्द की तरफ ध्यान आकर्षित करना चाहूंगा। सेकुलरिज्म जो शब्द है ये केवल 2 धर्मों के लिए नहीं है, केवल 2 जातियों के लिए नहीं, तो ये उसके साथ साथ स्त्री पुरुष समानता भी दर्शाता है, जो सामाजिक न्याय है उसको भी दर्शाता है, और सभी भाषाओं का सम्मान करो, ये भी उसमें सेकुलरिज्म का मतलब है। और ये नॉन सेकुलर है, ये फासिस्ट है। इनका काम क्या होता है तो भाषा, रंग, भेद, भूगोल, लिंग, इस पर लोगों को उस बंटवारा करना। तो ये भारतीय जनता पार्टी की बंटवारा करना ये उनकी स्टाइल है, क्योंकि अंग्रेजों से सीखे हैं कि बांटो और राज करो। न्यायालय त्यावर जो निर्णय देईल
त्याची वाट बघू. स्थानीय निकाय के चुनाव नजदीक है और ऐसे में गठबंधन की जरूरत है, लेकिन तमाम पार्टी अपने अपने अकेले लड़ने की भी तैयारी कर रही है, तो ऐसे में कांग्रेस की हमने दो तीन महीने पहले ही हमारा कांग्रेस पार्टी का जो पक्ष है आपके सामने रखा है और उसको लेकर हमारी जिला स्तरीय और डिवीजन वाइज मीटिंग भी चल रही है. स्थानिक स्वराज्य निकाय जो संस्था है उसके लिए महाराष्ट्र के हद तक कोई अलायंस करना ठीक नहीं है. तो इसको लेकर हम हमारे समविचारी पक्षों के साथ अलायंस करना है या क्या फैसला करना है, इसका पूरा जो निर्णय है हमारे स्थानिक इकाई को हम पहले सौंप चुके हैं. कांग्रेस लगातार कहती आ रही है कि गुजरात जो है वो मुंबई को अपनी तरफ ले रहा है और पूरी तरह से अपने पास लेने की कोशिश है, लेकिन नीतीश राणे कहते हैं कि मुंबई को असली खतरा इस्लामीकरण से है, जिहाद से है. क्या कहेंगे? ये इस प्रकार से जो बातें जो सामने आती हैं वो पोलराइजेशन का ही एक तरीका है. रही बात गुजरात और महाराष्ट्र को लेकर, तो ये जो सरकार है ये सरकार गुजरात के दबाव में काम करते हुए नजर आ रही है. और इसका जो डिटेल है वो ये है कि पिछले दिनों देखा कि महाराष्ट्र के में जो सेंट्रल गवर्नमेंट के, सेंट्रल इंडिया के जो बहुत सारे डिपार्टमेंट थे, इकडे सर नहीं इकडे प्लीज, महाराष्ट्र के भारत सरकार के बहुत सारे जो विभाग थे जिसके हेडक्वार्टर महाराष्ट्र में थे, मुंबई से हटाकर या नागपुर से हटाकर, पुणे से हटाकर वो गुजरात में लेके गए. इतना ही नहीं तो बहुत सारे जो उद्योग है, जो बड़े बड़े उद्योग थे, उसको भी महाराष्ट्र से उठाकर गुजरात में पटकने का काम पिछले दिनों हुआ. इसलिए ये सरकार जो है ये महाराष्ट्र के लिए काम नहीं कर रही है, तो गुजरात के इशारे पे काम कर रही है. ये आरोप पिछले लंबे समय से कांग्रेस कर रही है. नीतीश राणे ने उद्धव ठाकरे को शकुनी मामा भी कहा है. शकुनी. अब वो रोज कुछ रट के आते हैं और ध्यान आकर्षण करने के लिए बयान देते हैं, तो और मैं उसमें अंडरलाइन करना नहीं चाहूंगा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.